कांदिवली येथील अद्वय विद्याप्रवेश मार्गदर्शक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू होती। या कंपनीमध्ये नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते। या कंपनीने रात्री काही तासात कंपनी बंद करून पळ काढल्याने मोठ्या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची फसवणूक झाली असे वातावरण आहे। या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी देखील या कंपनीची पाहणी केली, इथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, तसेच या संबंधित कसून चौकशी करण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली आहे। या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे आमदार लांडे यांनी सांगितले। या ठिकाणी या कंपनीचे जिम्मेदार अशा एका वर्करच्या माध्यमातून, कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मला रात्री माहिती मिळाली की 60 लोक या ठिकाणी काम करत होते आणि अचानक एका दिवसामध्ये कंपनी बंद करून कंपनीमध्ये असणारं सर्व साहित्य, लॅपटॉप असेल, अतिशय महत्त्वाचे काही साहित्य असतील, ते सर्व अचानक रात्रीच्या रात्री घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी 60 लोक कामाला आली त्यावेळी कंपनी बंद होते आणि या ठिकाणी कुठलंही नोटीस न देता या ठिकाणी कंपनी बंद करण्यात आलेली आहे। 60 लोकांचा पगार बाकी आहे आणि या ठिकाणी माहिती घेतली असता एक आदित्य देशमुख असं डम्मी नाव वापरून, खरं नाव त्याचं आवरगोंडा अरविंद कुमार आहे, परंतु एक महाराष्ट्रामध्ये मराठी नाव वापरून या ठिकाणी या महाराष्ट्रातील तरुण पिढीला फसवण्याचं काम झालेलं आहे। आणि यातून माहिती असे मिळते की या ठिकाणी काही लोकांना कॉल करून नीट संदर्भात मला वाटतं इथपर्यंत जाळं पसरलेलं दिसतंय। कारण या ठिकाणाहून जी यंत्रणा चालू होती ती नीटच्या संदर्भात काही कागदपत्र इथं मिळण्याची शक्यता आहे। काही लोकांना असे डाऊट येतो की या संदर्भात त्या खात्याच्या संबंधित लोकांनी ह्यांना घेऊन गेला असेल आणि म्हणून या ठिकाणचे संबंधित जिम्मेदार साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बोलवून तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। आणि वस्तुस्थिती काय आहे, या मालकाने कंपनी बंद करून पळून गेलेला आहे किंवा यामध्ये कुठल्या तरी लोकांची फसवणूक झालेली आहे आणि जो आज देशामध्ये नीटचा जो प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका तयार झालेली आहे, त्या संदर्भात इथपर्यंत जाळं पसरलेलं काय आहे का हे शोधण्यासाठी पोलिसांना तशा पद्धतीची विनंती केलेली आहे। आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की चौकशी केल्यानंतर तुमचं राहिलेलं मानधन हे त्या डम्मी नाव असलेला जो आदित्य देशमुख असेल किंवा अरविंद कुमार असेल, आपण पोलिसांच्या सहकार्याने तुमचं मानधन कसं मिळेल याचा आपण प्रयत्न केला जाईल। या ठिकाणी आपल्याला डाऊट आहे आणि या असणाऱ्या आपल्याला डाऊटवरती, शंकेवरती महाराष्ट्र पोलिसांकडे विनंती केलेली आहे की याची चौकशी करून माहिती द्या, जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ह्या वस्तुस्थितीची माहिती देऊन या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असेल महाराष्ट्रातल्या तर त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये आणि ज्यांनी हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे खेळलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीचं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी करणार आहे।